सैन्य जमलं बहादूर खानच आणि समोरून 2000 मावळे, एकूण 20 ते 30,000, समोरून 2000. मराठीने सांगितलं हर हर महादेव आणि बहादूर खान यलगार युद्धाला सुरुवात होणार. मराठी येत आहे, गोरे येत आहे, इकडून बहादूर खान जात आहे, जवळ येत आहे, जवळ येत आहे. त्याच वेळी आपला सरदार ओरडला, थांबा. थांबले, फिरा, फिर, पळा. सगळे पळा सुटले. बहादूर खान बोला, अरे क्या डरपोक मराठी भाग रहे, यलगार पकडो एक एक को जिंदा मत जाने. सगळे पळत आहे. मराठी पुढे मागून 20,000 सैन्य गेले गेले 10 मैल गेले, टप्प्यावरती गेले. तितकेच सरदार ओरडला, थांबा. बहादूर खान घाबरून गेला, थांबा, फिरा, परत फिर, आता घुसा. धांदळ उडाली, अरे मराठी रिटर्न येत आहे, काय करावं. घाबरले. आता साधं उदाहरण, एखादं कुत्रा आपण मागं पळतो, दगड घेऊन मजा वाटते. जेव्हा कुत्रा रिटर्न फिरतं मग आपण म्हणतो मी नाही मारला, मी नाही मारला. तसंच बहादूर खानला सांगितलं. बहादूर खान नजरा रोखून विस्फारित झाला, थांबला. आता काही खरं नाही, मराठी काय करतात, कारण की मराठी कधीच सांगून करत नाही. मुक्याचा मार देतात ना, आवाज येऊन देत. तुम्हाला राजकारणात अनुभव येत असं. भाऊ आम्ही तुमचेच भाऊ, तुम्ही पुढे भाऊ आम्ही माग. चहा प्यायला विषय संपला भाऊचा. मराठीला घाबरून गेले. ठरलं आता घुसा. बहादूर खानला गेला, परत म्हणला थांबा, पळा. 10 झाले, 20 झाले, 30 मैल पळवला. घोडे थकले, बहादूर खान थकला, घामाघूम चाला. नमक हराम है मराठी, दौड़ा दौड़ा के ही मारेंगे क्या हमें, क्या करें इनका. हैरान सोडायला तयार नाही, मराठी पळवताय नुसतं. रुको अब वापस चलो, बाद में लड़ेंगे, चलो.